भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं ऑफिसची तोडफोड केली होती, काचा फोडल्या होत्या। तसंच जर आपण बघितलं काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जो बॅनर लावला होता राहुल गांधी किंवा सोनिया गांधी त्यांच्यावर शाई फेक देखील करण्यात आली। आणि ह्या संदर्भात आता बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्षा गायकवाड आहेत। ताई, काय सांगाल? ऑफिसची तोडफोड करण्यात आली, शाई फेक करण्यात आली होती। खरं तर तो खूप मोठा भ्याड हल्ला होता। दुर्दैवाने आज पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांवर प्रश्न निर्माण झाले, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले, राज्य सरकारवर प्रश्न निर्माण झाले। राज्याला गृहमंत्री नाही, त्या ठिकाणी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही। या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांनी काय केलं? काचा तोडल्या, ऑफिस तोडलं। पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगते की ते येणार आहे ते 2 तासापूर्वी पत्रकारांना माहीत पडलं, पण पोलिसांना माहीत पडलं नाही। म्हणजे किती आपला इंटेलिजन्स जो आहे तो फेल आहे। याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते। त्यांचा संविधानावर विश्वास नाही हे तर जग जाहीर आहे। संविधान बनवत असताना विरोध करणारी मंडळी कोण होती आणि संविधानाबद्दल RSS आणि भाजपाची काय भूमिका आहे हे मी सांगायची गरज नाही। म्हणजे रेशीमबागमध्ये मनुवाद मानला जातो, मनुस्मृती मानली जाते, हे जग जाहीर आहे। RSS त्यांचे फॉलो करणार आहेत। त्यांनी ज्या तऱ्हेने विधानं केलेली आहेत बाबासाहेबांबद्दल किंवा संविधानाबद्दल, त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांची भूमिका नेहमीच सांगितलेली आहे। पण आमचा विरोध यासाठी होता की ज्या तऱ्हेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला, ज्या तऱ्हेने त्यांनी तो उल्लेख केला, त्याला आमचा आक्षेप होता। आम्ही मागणी केली होती की ज्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही मंत्री झालेला, ज्या संविधानाची शपथ तुम्ही घेतलेली आहे, तुम्ही त्या संविधानाचा अपमान करतात, बाबासाहेबांचा अपमान करतात। त्यामुळे बाबासाहेबांची आणि संविधानाची आपण माफी मागावी आणि आपला जर संविधानावर विश्वास नसेल तर आपण राजीनामा द्यावा, याची शपथ घेऊन तुम्ही मंत्री बनलेला आहात। हीच मागणी आम्ही करत होतो ना। आम्ही किती दिवसापासून आंदोलन करतोय? ज्या दिवसापासून संसद सुरू झाली त्या दिवसापासून आमचं आंदोलन चालू आहे। आम्ही किती आंदोलन केली, विविध आंदोलन केली, रोज बघा आमचं एक आंदोलन आहे। पण येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही खासदाराला, संसदेच्या सदस्याला त्रास झाला का विचारा? तिथं सुरक्षा व्यवस्थेचं पूर्णपणे व्यवस्थापन ठेवलं जायचं, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी एक रस्ता सोडला जायचा। जी आम्ही आंदोलन केली ती शांततेच्या मार्गाने केली, कायद्याच्या मार्गाने केली। तुम्हाला पण आंदोलन करायचं होतं ना। 1.5 वर्ष मी मुंबईचे अध्यक्ष आहे। आम्ही एवढी आंदोलन केली। आम्ही राहुल नार्वेकरांच्या घराच्या बाहेर गेलो, ऑफिसच्या बाहेर गेलो, त्यांच्या ऑफिसच्या किती लांब आम्ही आंदोलन केलं, कारण आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारी मंडळी आहेत। तुम्हाला आंदोलन करायचं होतं ना, जसं आम्ही शांततेच्या मार्गाने केलं तुम्ही पण करायला पाहिजे होतं। पण तुम्ही ज्या रोषामध्ये आला, जो तुमचा अवतार होता तो काहीतरी वेगळाच अवतार होता। तुम्ही व्हिडिओ बघा, जे व्हिडिओ समोर आलेत ते लोकांना मारून मारून घुसून तुम्ही ऑफिसमध्ये शिरलात, तुम्ही काचा तोडल्या, ऑफिसचं नुकसान केलं। ऑफिसमधला स्टाफ महिला आहेत, ऑफिसमध्ये काही महिला बसल्या होत्या, ऑफिसमध्ये काही मंडळी बसली होती। तुम्ही शाळी टाकत असताना एका मुलाने, एका मंदारने तुमचा जो आहे तो हात पकडला, मंदार पवारने। तुम्ही काय केलं? त्याला दगड मारला, त्याच्या डोक्याला दगड लागला। आजही तो GT हॉस्पिटलला ॲडमिट आहे। आम्ही इथून तिथे चाललेलो आहे। कोणाचं राज्य आहे? कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे काय? कोणाला दाबण्याचा प्रयत्न करताय? आम्ही काय गुन्हा केला होता? गुन्हा केला होता अमित शहांनी। त्यांनी माफी मागायला पाहिजे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। ते सोडून तुम्ही आमच्या दबाव आणण्याचा प्रयत्न करताय। पण आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत, आम्ही कायदा सुव्यवस्था नक्कीच मानतो, पण आम्ही कोणाला घाबरत पण नाही। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अजून आम्ही लढण्याचं काम करणार, आम्ही संविधानाला धरून लढण्याचं काम करणार। आणि ज्या तऱ्हेने त्या दिवशी सुद्धा घटना झाली, आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे दिल्लीमध्ये संसदेच्या परिसरामध्ये दर्शन घेऊन आम्ही निघालो अभिवादन करून। आणि अभिवादन करून निघत असताना आम्ही सिंगल लाईनने चाललेलो आहे। खरगे साहेब पुढे आहेत, आदरणीय प्रियंका गांधीजी आहेत, त्यांच्या मागे आम्ही चाललेलो आहे। समोरून सगळे पुरुष आले, परत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते, असलेले विविध अधिकारी नव्हते। आणि मला प्रश्न असा आहे की ते स्टेडियमवर उभे नव्हते, ते पुढे आले होते, सगळे पुरुष पुढे आले। आम्ही व्हिडिओ पण टाकले, आम्हाला किती धक्काबुक्की केली। आदरणीय खरगे साहेबांना त्याच्यामध्ये लागलं, आम्हाला धक्काबुक्की केली। शेवटी आमच्या इतके जवळ आले की पप्पू यादवांना मध्ये यावं लागलं आणि त्यांना ढकलावं लागलं। कशासाठी करत होते सगळे? आम्ही सुद्धा सभापतींना कंप्लेंट केलेली आहे। आम्ही पोलिसांना जाऊन ते FIR मध्ये सांगितलेलं आहे की आमचे व्हिडिओ बघा, आमच्या काय FIR वर कारवाई झाली नाही, सभापतींनी आमच्या बोलण्यावर का कारवाई केली नाही? म्हणजे एका तऱ्हेने चोरा करायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी त्या चोराला काय म्हणतात ना, पुढे जाऊन, म्हणजे आम्ही तर नेहमीच म्हणतो की मुद्दे नसेल की गुद्द्यावर जाणारी पार्टी म्हणजे भाजप आहे। आज त्यांच्याकडे उत्तर नाही आहे, म्हणून त्यांनी इथे घुसून जो आहे तो आम्हाला गुद्दे दाखवण्याचा प्रयत्न केला। पण आता मी बीडचं बघते, परभणीचं बघते, त्यांचेच आमदार करतायत। तुम्ही तुमच्या आमदाराला न्याय देऊ शकत नाही, तुम्ही आम्हाला काय न्याय देणार? आणि आमची अपेक्षा पण नाही त्यांच्याकडून। आम्ही लढण्याचं काम करणार, आम्ही आवाज उचलण्याचं काम करणार। बाबासाहेबांच्या बद्दल जर तुम्ही बोलाल तर बाबासाहेब आमचे प्राण आहे, बाबासाहेब आमचं अस्तित्व आहे। महापुरुषांबद्दल बोलाल तर आम्ही बिलकुल खपून घेणार नाही। मध्ये पण छत्रपती महाराजांचा, शिवछत्रपती महाराजांचा पुतळा पडला,
काय करताय तुम्ही महापुरुषांच्या बरोबर? एकेरी उल्लेख करणार, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, ते तुटणार. तुमचे माजी महामहिम राज्यपाल होते, ते सावित्रीबाई फुलेंबद्दल किती घाणेरडा बोलत होते, महात्मा फुलेंबद्दल किती घाणेरडा बोलले होते. म्हणजे अशी पद्धत आहे काही भाजप आणि RSSची महापुरुषांबद्दल बोलायची, महापुरुषांचा असा उल्लेख करायची? सावित्रीबाई फुलेमुळे आज आम्ही महिला इथपर्यंत आलो, शिकलो. बाबासाहेबांमुळे आम्हाला सगळं मिळालं. आज वर्षा गायकवाड खासदार कोणामुळे? असं नाही चालणार. तुम्ही आमच्या महापुरुषांना हात लावायचं काम कराल, बोलण्याचं काम कराल, त्यांचा जर हे करण्याची प्रतिमा कमी करण्याचं काम कराल, तर त्या ठिकाणी आम्ही लढण्याचं काम करू. पुढची भूमिका काय असणार आपली? पुढची भूमिका आम्ही आंदोलन करणार. आम्ही तर खरंच पोलीस आयुक्तांची मागितली होती अपॉइंटमेंट, पण ते आज नाही आहेत मला असं कळलं. सोमवारी जाऊ त्यांना भेटायला. यासाठी आम्ही त्यांची मागितली होती की 2 तासापूर्वी पत्रकारांना कळतं, पण 2 तासापूर्वी तुम्हाला कसं कळलं नाही? पहिला प्रश्न. एवढा मोठा मॉब घुसतो, पोलिसांना कळलं नाही? बाजूला आझाद मैदान किती लांब आहे हो? पोलीस काय करत होते? कायदा सुव्यवस्था कुठे आहे? आणि ज्यांनी गुन्हे केले त्यांच्यावर गुन्हे घ्यायचं सोडून तुम्ही त्याच्याबरोबर दुसऱ्यांवर पण गुन्हे घेतले. आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो होतो का? मग आमच्या 4-5 लोकांवर का गुन्हे घेतले? त्यांच्या लोकांना आतमध्ये बसायला तुम्ही चहा पाण्याची व्यवस्था पण केलं, संध्याकाळी त्यांना घरी सोडून दिलं. ही पद्धत बरोबर नाही आहे. राज्य सरकार येतात आणि जातात, सत्ता येते आणि सत्ता जाते, पण विरोधकाचा आवाज दाबण्याची जी चाललेलं आहे ना, गुद्द्यांचा वापर करून दबावाचं राजकारण देऊन, हे महाराष्ट्रात खपणार नाही. आणि महाराष्ट्राची जनता चांगली सुज्ञ आहे, मुंबईची जनता पण चांगली सुज्ञ आहे. काय चाललंय हे? एक तर सांगा अमित शहाना राजीनामा द्या आणि माफी मागा. ती मागणी आहे आमची. आमच्यावर कसले हल्ले करताय? तुमच्या परभणीच्या आणि तुमच्या त्या ठिकाणी असलेल्या बीडच्या आमदारांना न्याय द्या. ते विधानसभेमध्ये बीडचे आमदार 2 दिवस भाषण करत होते, त्यांचे स्वतःचे आमदार. त्यांना न्याय द्या पहिलं. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? कुठे कायदे सुव्यवस्था आहे? कुठे गृहमंत्री? मला तर कळत नाही. पत्रकार काय करतात? पत्रकारांनी सुद्धा बोललं पाहिजे. 23ला निकाल लागलाय. कधी मंत्रिमंडळ बनलं तुमचं? कधी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी? 5 तारखेला. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, एवढा पैसा केला, इव्हेंट खर्च केला, मंत्रिमंडळ त्या दिवशी केलं नाही, मंत्रिमंडळ नंतर केलं. अजून खाते वाटप नाही. आज तारीख काय? असं चालतं का सरकार कधी? एवढी मेजॉरिटी देऊन तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करतात, तुम्ही महापुरुषांची अपमान करता. कोण लागून गेला तुम्ही? आणि का महाराष्ट्र जनतेने तुमच्या विरोधात बोलू नये? आम्ही आंदोलन करणार, संविधानिक मार्गाने करणार, कायद्याने करणार, शांततेने करणार, पण आम्ही आंदोलन करणार. आणि आमचा आवाज तुम्ही असं ऑफिस तोडून, गुद्देगिरी करून, दबावाचे यंत्र आणून आम्हाला घाबरणारी वर्षा गायकवाड तर बिलकुलच नाही. आपण जर बघितलं, कल्याण असेल किंवा ठाणा असेल, त्या ठिकाणी मराठी माणसाला मारहाण झाली. ठाण्यामध्ये देखील मराठी जी रिक्षा चालक होती त्या महिलेला मारहाण झाली. कसं पाहता? महिला सुरक्षित आहे का? काय वाटतं? अरे मी बोलते, तुम्ही त्यांच्या आमदारांचंच बघा ना. तुम्ही विधानमंडळामध्ये तुमच्या आमदारांना तुमच्या विरुद्ध बोलावं लागतंय, त्यांना न्याय मागावा लागतोय. सुरेश धस कोणत्या पक्षाचे आहेत? नमिता मुंदडा कुठल्या पक्षाचे आहेत? तुमच्या सहकारी पक्षाच्या 2 आमदारांनी बोलले. तुम्ही काय सांगितलं? त्यांनी गुन्हेगाराचं नाव सांगितलं पुराव्यासकट. विधिमंडळामध्ये एखादा आमदार बोलला की त्याला सत्य समजलं जातं. तुम्ही काय बोललात उत्तरामध्ये? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही बोलात या प्रकरणाची चौकशी करू, त्याच्यानंतर गुन्हेगार करू आणि त्याच्यानंतर अटक करू. अरे तुम्ही ते त्यांच्या स्वतःच्या आमदारांना न्याय देऊ शकत नाही, तुम्ही आम्हाला काय न्याय देणार? ते कोणत्या महिलेला न्याय देणार? कोणत्या मराठी माणसाला न्याय देणार? एवढी मजल कशी जाते? म्हणजे मी घाटकोपरची घटना बघते, आता तुम्ही सांगताय ती कल्याणची घटना बघते. मी बघितले आजकाल एवढा म्हणजे वातावरण खराब करून टाकले. पूर्वी सगळे एकत्र राहत होते, आता या बिल्डिंगमध्ये अमुक व्यक्ती नको. पूर्वी तर धर्माचं होतं, आता जातीचं व्हायला लागलंय राजकारण. कोणी केलंय हे? कोणाचा राष्ट्र आहे हे? बघितलं तर पाहिजे ना जनतेने पण एकदा. ही झालेली महाराष्ट्राची परंपराने महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा आणि महाराष्ट्राच्या जातीपातीचा असलेला एकोपा जर कोणी तोडण्याचं काम केले तर ते भाजपाने केले, हा माझा आरोप आहे. आणि मला म्हणणं आहे की हे समाजातल्या सगळ्या घटकांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आता बिल्डिंगमध्ये पण बघतो की अमुक नको, तमुक नको, हे होतं, आता मराठी माणूस नको. असं कसं चालेल? ही सगळ्यांचं आहे भारत, विविधतेने नटलेलं आहे. 10-10, 15-15 किलोमीटर मागे काय म्हणतात त्याला, संस्कृती बदलते, भाषा बदलते, पेहराव बदलतो, जेवण बदलतं. तुम्हाला विविधतेमध्ये एकता नाही बघतायत? ही भाजपाची सगळे केलेली खेळी आहे, पण जास्त दिवस टिकणार नाही. आपण जर बघितलं, आगामी महापालिका निवडणूक आहे मुंबईमध्ये,
उद्धव ठाकरे यांनी असं संकेत दिले की स्वबळावर लढणार, कसं पाहताय याकडे? बघा, अजून माझी चर्चा झाली नाही. मी काल रात्री दिल्लीवरून आलेले आहे. एकदा नक्कीच आम्ही बोलू. आमच्या पक्षाचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घ्यायचा आहे. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करू. आमचे नेते जे बोलणार त्याच्यावरती आम्ही काम करू पक्ष कार्यकर्ता म्हणून. त्यामुळे आम्ही आमची चर्चा करू आणि तुमच्याकडे सांगू. तुम्हाला ज्यावेळी आमची चर्चा होईल त्यावेळी तुमच्याकडे येऊन बोलू. नक्कीच आपण जर बघितलं बीड प्रकरण नसेल संतोष देशमुख, मात्र अजून देखील देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही. वनवन फिरतात ते, अजून देखील आरोपी मोकाट आहे. तेच तर सांगते. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मला वाटतं आज बीडमध्ये आहेत. आम्ही त्यांना 2 दिवसापूर्वी भेटलो होतो. आमची भेट झाली होती तेव्हा आम्ही तीच चर्चा केली की महाराष्ट्रामध्ये आजकाल गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत. म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा दुर्दैवाने त्या कोठडीत मृत्यू झाला, त्यांचं पहिलं बघा रिपोर्ट काय आलेलं आहे. मल्टिपल इंजुरीज त्यांचा मृत्यू झाला आहे. काल मी गृहमंत्र्यांचं उत्तर ऐकत होते. त्यांनी सांगितलं की त्याला श्वसनाचा दुर्गम काय आजार होता. त्याची आई सांगते की माझ्या मुलाला कुठला आजार असता तर मी सांगितलं असतं तुम्हाला, त्याला कुठलाही आजार नव्हता. विचार करा, कुटुंब बोलते. त्या ठिकाणी 2-3 व्हिडिओ आले ज्याच्यामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन झालं, हे लोक सांगतायत. लोकभावनेचा तुम्हाला आदरच करायचा नसेल, लोकांचं म्हणणं तुम्हाला ऐकायचंच नसेल तर कसं चालेल? ज्या व्यक्तीचा तुम्ही उल्लेख करता ज्याच्यामुळे एवढे सगळं घटनाक्रम झालं, तुम्ही त्याला काय सांगितलं? त्याला मनोपचाराची गरज आहे. म्हणजे मला कळत नाही की 4 डॉक्टरांचं काहीतरी मला वाटतं तपासणी केली तर 2004 पासून तो आजारी आहे. मनोपचाराने काय सांगितलं ना? अरे तुम्हाला सत्यता आणावी लागेल, ॲक्शन घ्याव्या लागतील, लोकांना न्याय द्यावा लागेल. म्हणजे आमदार एखाद्या व्यक्तीचं नाव सांगतायत बीडच्या घटनेमधलं आणि तुम्ही त्याची चौकशी करायच्या गोष्टी बोलताय का? कारण तो कोणाच्या जवळ आहे. असं नाही चालत. कायदा सुव्यवस्थेचं राज्य असलं पाहिजे, मंत्र्यांचं किंवा कुठल्या नेत्याचं राज्य नसलं पाहिजे. पण हे दुर्दैव आहे महाराष्ट्र की आज आपण वेगळी राजकारण बघतोय. पण येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता सूत नाही बरोबर ह्यांना जागा दाखवेल. नक्कीच वर्षा गायकवाड यांनी एकच मागणी केली, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, हीच त्यांची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच आंदोलन करून आणि भाजपला उत्तर देऊ असं देखील त्यांनी सांगितलं. कॅमेरामन अमित शिवनसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.